मी आपल्याला एक सांगू का, मला माझ्या पुरतं विचारा. हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडका पुढे घेणार आणि हा असं म्हणलं, मला काय घेणे देणे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं, आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही. अजित पवार आमदार पण होणार नाहीत असा आरोप केला. ठीक आहे, मग त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद. संजय राऊतांना जे आहे ते मी आपल्याला एक सांगू का, मला माझ्या पुरतं विचारा. हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडका पुढे घेणार आणि हा असं म्हणलं, मला काय घेणे देणे. त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं, आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही. मी आता तुमच्या इथं तासभर भाषण केलं. मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे, काय इथल्या लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केलेला आहे, सरकारने काय काय इथं दिलेलं आहे, उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय, माग काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत, त्या सगळ्या तुमच्या समोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि लवकरच आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या उद्घाटन आणि भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल. किती लोक उभे राहतात, कुणाला किती जागा मिळतात, त्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा, थोडीशी सहनशीलता दाखवा. आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय केलेले आहे ते सांगू.